विक्रम निंबाळकर भी ऑपरेशन के किंग है। क्या ये रिवर्स किया, रिवर्स खेला है और गेंद को पड़ा है 4 के। देखील आपण जर पाहिले पुढे पोहोचतीये धावसंख्या धावून पोहोचते ती आता 8 धावा या ठिकाणी पाहायला मिळते धावसंख्येवरती। अतिशय जबरदस्त या ठिकाणी मॅच पाहायला मिळते। 8 धावा या ठिकाणी होत आहे धावसंख्येवरती। जबरदस्त या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय। धावसंख्या झाली 8। अमोल स्मृती 11 संघाचा सितारा म्हणजेच विलास आणि समीर। समीर नावाचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खूप चाललेत। गोलंदाजी असेल, बॅटिंग असेल, समीर नाम में दम तो बहुत है। समीर समीर आमिर है, दिल से नहीं बल्ले से अमीर है, पैसे से नहीं बल्ले से अमीर है। या वेळचा बॉल जर पाहिला मैदानाच्या आतमध्ये थोडं दिशा भटकताना पाहायला मिळत आहेत। रन देखील लडकीन पुढे जाताना पाहायला मिळत आहे। धावसंख्या देखील पुढे जाते। वाईट प्लस 1। वाईट बॉल असेल फक्त या ठिकाणी। ये है कटिन का, ये जादू इनकी गेंदबाज की, ये जादू दिखनी चाहिए आज। अगर इस मैच में अगर नहीं दिखेगी ना तो कभी नहीं दिखेगी, अगली साल ही गेंदबाजी करनी होगी। विक्रम निंबाळकर अच्छी गेंद के साथ वापस एक अच्छी गेंद यहाँ से दिखने को मिलती हुई। रन यहाँ से मिलता हुआ, एक रन यहाँ से मिलता हुआ, बिल्कुल एक रन यहाँ से बनता हुआ। स्कोर आगे जाता हुआ 10 यहाँ से बनते हुए, 10 बनते हुए। पहला ओवर यहाँ से बिल्कुल जारी है। कमाल का एक खेल, बहुत अच्छी गेंद इस वक्त देखने को मिले। पैरों के ऊपर एक गेंद दी, हल्के हाथों से कलाई को इस्तेमाल करके एक रन यहाँ पे ली गई। पहले के बाद एक अच्छे चौके भी आए, रन भी यहाँ से आते हुए, रिवर्स शॉट भी देखने को मिला 11 यहाँ से आते हुए। पहले ओवर के यहाँ पे खेल खत्म होती हुई, बिल्कुल एक बढ़िया खेल यहाँ से बनता हुआ। 11 रन यहाँ से बनते हुए, बहुत ही कमाल की पारी, बहुत ही कमाल का एक खेल है। 11 रन यहाँ से बनते हुए। बहुत ही अच्छा खेल, 11 रन यहाँ से पहले ओवर के बाद यहाँ से बनते हुए। बहुत ही अच्छा ये मुकाबला। इस वक्त नितिन आते हुए गेंदबाजी के लिए, बहुत ही अच्छे गेंदबाज है। एक के बाद 11 रन, कोई नुकसान नहीं यहाँ पे। एक तरफ पे विलास, दूसरी तरफ पे समय, सब तो बल्ले से कमाल करते। दूसरी तरफ पे विलास, अमोल स्मृति 11 टीम के लिए खेलते हुए। एक तरफ पे वस्ताद 11 की टीम, दूसरी तरफ पे यहाँ पे बहुत ही अच्छा मुकाबला। इसको लगा डाला तो लाइफ टिंगा लाला, ये तो क्या चीज छोड़ डाला। गेम में और मसाला आता हुआ, ये बहुत ही अलग मसाला है। क्रिकेट का ये मसला है, बिल्कुल यहाँ से क्या छोड़ा है। बहुत ही अच्छा खेल यहाँ से दिखता हुआ, बिल्कुल दूसरे ओवर की कहानी यहाँ पे जारी है। बहुत ही अच्छा खेल, रन यहाँ से आगे बढ़ते हुए, बिल्कुल 13 रन यहाँ से बनते हुए। दूसरे ओवर का खेल यहाँ पे बहुत अच्छा शॉट यहाँ से देखने को मिला है। पीछे फील्डर मौजूद हो गए, एक रन यहाँ से बनता हुआ। बहुत ही अच्छा खेल, बहुत ही बढ़िया खेल यहाँ से दिखता हुआ।
बहुत ही अच्छा शॉट यहाँ से आता हुआ, फिलर पीछे मौजूद हो गए, रन यहाँ से बनता हुआ एक के साथ दूसरे रन का प्रयास करते हुए, दो आते हुए, दो के साथ स्कोर आगे जाता हुआ दूसरा और यहाँ पे जारी है। कटार प्रीमियर लीग 2022 बहुत ही अच्छा ये मुकाबला, गेंदबाजी के मार्ग पर है, बिल्कुल गेंदबाजी करेंगे नितिन नट्टू। ये कड़क है, ये शॉट कड़क है, जिस तरह निकला था गेंद से बल्ला, चौका ही जड़ा था उस गेंद के ऊपर। 4 रन। धावसंख्या देखील होती आहे, धावसंख्या जर पाहिली 21 धावा या ठिकाणी होत आहेत, 21 रन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। चांगला बॉल पाहायला मिळाला, रॅपिड बॉल पाहायला मिळतो या ठिकाणी, तेज बॉलिंगचं केले प्रदर्शन, डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय। सुंदर लढाई, सुंदर मॅच या ठिकाणी पाहू शकतो। 2 षटकाचा संपला गेलाय आणि 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 21 धावा या ठिकाणी होत आहेत। बहुत ही कमाल का खेल है, ओ ये तेज शॉट, फिलर मौजूद और ये कैच छोड़ा 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 छोड़ा, रन भी यहाँ पे तोड़े जाएंगे। ज्यांना जेवण करायचं त्यांनी जेवण करून घ्या, जेवण आलेलं आहे, जेवण करून घ्यायचंय, जेवणाची गाडी आलेली आहे आणि सर्वांनी जेवण करायचंय। छोड़ा कैच, कैच यहाँ से बिल्कुल छुट्टा हुआ, रन भी यहाँ से बनते हुए, बहुत ही अच्छा खेल यहाँ से, बहुत ही कमाल का एक खेल यहाँ से बनता हुआ। रन अगर देखे जाए, रन की संख्या यहाँ से आगे बढ़ती हुई, रन की अगर संख्या देखी जाए ना, रन बहुत ही अच्छे यहाँ से बनते हुए, 25 रन यहाँ से बनते हुए, 25 रन। हो क्या बात है, बहुत ही अच्छी गेंद, कमाल की गेंद थी, कोई संपर्क नहीं, बहुत ही अच्छी, बहुत ही बढ़िया, बहुत ही शानदार, बहुत ही कमाल की गेंद यहाँ से देखने को मिलती हुई। संदीप द्वारा, स्वरूप द्वारा यहाँ पे देखने को मिलती हुई। बहुत ही अच्छा शॉट यहाँ से निकला निकला निकला, 6 का पंच। पुन्हा एकदा मॅच होते सुरुवात या ठिकाणी, गोलंदाज तयार होत आहेत बॉलिंग मार्कवर। यावेळेचा बॉल जर पाहिला, पुन्हा एकदा स्फोटक फटका खेळला जातोय, बॉल पाठवलाय बिलासच्या बॅटमधून, षटकार।
मैदानाच्या आतमध्ये बरंच फलंदाजी पाहायला मिळते. हॅट्रिक चान्स असेल. षटक क्रमांक 3 सुरू या ठिकाणी 37 होत आहेत. 37 या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 38 3 ओव्हर 38. हॅलो धन्यवाद पंच. आणि दोन्ही हात जमिनी लगत समांतर करून वाईड चेंडूचा इशारा आणि वाईड चेंडू मध्ये एक धावेची भर आणि एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 39च्या घरामध्ये. अजूनही एकही गडी बाद नाहीये. चांगली अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती अमोल श्रुती 11 या संघाची. चांगली अशी सलामी विरुद्ध जोडी मैदानावरती पाहायला भेटते आपल्याला. विलास आणि समीर अशी सलामीवीर जोडी मैदानावरती पाहायला भेटते. गोलंदाज विक्रम बघूया काय करतील. टाकलेला चेंडू न समजलेला चेंडू. चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट चेंडूची सांगता. चांगला असा गोलंदाजीचा मारा मानावा लागेल गोलंदाज विक्रम यांचा. बघूया फलंदाज तयार. पुढचा चेंडू टाकलेला चेंडू. चेंडू बाहेर निघत होता परंतु बाहेर निघता निघता पुन्हा एकदा लॉलीपॉप. चेंडू गेलाय सीमा रेषे पार. 6 धावा. आणि समीरच्या बॅट मधनं निघालेला हा खणखणीत डाबरलाल षटकार. आणि या 6 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46च्या घरामध्ये. चांगली अशी फलंदाजी मैदानावरती पाहायला भेटते मित्रांनो. समीर आणि विलासाच्या मार्फत समीरने मारलेला चेंडू सन्मान दिला चेंडूला आणि तिथे अभिजित यांची चांगलं कलेक्शन म्हणावे लागेल. तेवढा चांगला थ्रो परंतु पॉपिंग क्रीज मध्ये समीरने वर्चस्व गाजवलंय. विक्रम पुढचा चेंडू बघूया. विलास सज्ज. टाकलेला चेंडू आणि जेवण आलेलं आहे तरी सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की जेवणचा आस्वाद घ्यायचा आहे सगळ्यांनी. आणि पुढचा चेंडू जाऊया मैदानावरती. विक्रम टू समीर. समीरा तडाखेबंद फलंदाज. तेवढा चाणक्य विक्रम. बघूया टाकलेला चेंडू. पायात टाकलेला चेंडू परंतु चेंडूला मात्र दिशा दिले. चेंडू गरगळत जातोय. चांगले असे क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. 2 धावेवर समाधान मानावे लागेल. धन्यवाद पंच. षटक समाप्तीचा इशारा. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 50च्या घरामध्ये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 50 धावसंख्या. चांगली अशी पार्टनरशिप मारावी लागेल स्मृती 11 या संघाची. कारण की एकही गडी बाद नाही झाला. अजूनही सलामीवीर जोडी मैदानावरती आहे. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 50च्या घरामध्ये. बघूया पुढचं षटक. अंतिम षटक कोण हाताळण्यासाठी येत आहे. आणि अंतिम षटक मला वाटतंय सुनील हाताळतील. बालवडी गावचे नेतृत्व करत असणार सुनील. बघूया पुढचा चेंडू. सामना करेल विलासला टाकलेला चेंडू आणि विलासला सुनीलला विचार करण्यास भाग पाडले. चेंडूला फिरकवून दिलं सीमा रेषे पार. 6 धावा.
सुनील न समजलेला चेंडू विलास याला डॉट चेंडूची सांगता. पुढचा चेंडू बघूया. विलास सज्ज टाकलेला चेंडू फिरकवून दिलाय चेंडूला. चेंडू पुन्हा एकदा हा करता सीमा रेषे पार टप्पा पडून 4 धावांकरिता आणि या 4 धावेने धावसंख्येत पुन्हा विलास आणि समीर यांच्या माध्यमातून नॉट आउट 60 धावसंख्या. पुढचा चेंडू सुनील यांचा सामना करतील विलास. विलासला टाकलेला चेंडू पटकून देण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न यशस्वी. बघूया किती धावा भेटतील. चांगला असं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र गचाळ कलेक्शन म्हणावे लागेल सुनील यांचा आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत आणि या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडलेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 65 च्या घरामध्ये. 62 धावसंख्या. बघूया पुढचा चेंडू सुनील यांचा सामना करेल विलास. विलासला टाकलेला चेंडू आणि एज घेतलेले चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे आणि 1 धाव काही रोखू शकत नाहीये. धावसंख्येत भर पडलेली. धावसंख्या जाऊन पोचते 63 च्या घरामध्ये. चांगली अशी फलंदाजी मैदानावरती पाहायला भेटते. समीर आणि विलास यांच्या मार्फत मोठे मोठे फटके आतापर्यंत त्यांच्या बॅटिंग मधनं निघलेले आहेत आणि या मोठ्या फटक्यांनी आपल्या संघाला घेऊन गेलेले 63 च्या घरामध्ये. बघूया पुढचा चेंडू मात्र हवेमध्ये. बघूया किती धावा घेतल्या जातील. 1 धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. 1 धाव काही रोखू शकत नाही. दुसऱ्या धावेचा कॉल असेल आणि इथे काय इथे दोघही एकसाथ पळतात आणि कोणाची बाजी फलंदाजाची काय यष्टीरक्षकाची. यष्टीरक्षकाने बाजी मारली आणि इथे मात्र तंबूच्या आश्रयाला परतवून लावलेले आहे. ते विलासला पहिला झटका भेटतोय. च्या समाप्तीनंतर 64 धावा करून 65 धावांचं वस्ताद इलेव्हन या संघाला लक्ष आहे. बघूया या 65 धावांचा पाठला करत असताना कशा रीतीने फलंदाजी होते वस्ताद इलेव्हनच्या फलंदाजांकडून आणि हे इनिंग संपल्यानंतर जेवणासाठी सुट्टी होणार आहे. जेवणाचा ब्रेक असणारे 15 मिनिटं याची सगळ्यांनी नोंद घ्यायची.
अमोल स्मृती 11 या संघाला विनंती की आपली लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सलामीवीर जोडी मैदानावरती स्थानपन्न झालेले तरी आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. 64 धावा करून 65 धावांचं मापक असं लक्ष उभं ठेवलंय ते वस्ताद 11 या संघासमोर. आणि या 65 धावांचा कशा रीतीने पाठला केला जातोय पाहूयात. आणि या 65 धावांचा पाठला करण्यासाठी सलामीवीर जोडी मैदानावरती विक्रम सूरज, विक्रम आणि सूरज अशी दोन तडाखेबंद फलंदाज मैदानावरती. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विलास चांगला असा अष्टपैलू खेळाडू आहे. चला सामना सुरू. पंचांचा इशारा, सामना सुरूचा बघूया. 64 धावा करून 65 धावांचं मापक असं लक्ष उभं ठेवलंय वस्ताद 11 या संघासमोर. आणि या धावांचा पाठला कशा रीतीने पार केला जातोय. गोलंदाज सज्ज अमोल स्मृती 11 या संघाचा. विलास बघूया काय करेल विलास. आणि सामना करेल तो विक्रम. वस्ताद 11 संघाचे संघ नायक विक्रम चांगले असे अष्टपैलू खेळाडू बघूया मैदानावरती. विलासने थोडासा बाहेर टाकलेला चेंडू, दिशाहीन चेंडू. धन्यवाद पंच. पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत वाईड चेंडूचा इशारा. आणि पुन्हा एकदा धाव संख्येत भर पडलेली आहे. आणि धाव संख्या वस्ताद 11 या संघाचं खातं खोललं गेलेलं आहे 1 या धाव संख्येने. पुढचा चेंडू विलास यांचा टाकलेला चेंडू, चांगला असा फटका सजवलेला आहे. आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. मांढरदेवच्या डोंगराला गुदगुल्या करत सीमा रेषे पार 4 धावा. चार धावेने वैयक्तिक विक्रम आपलं खातं खोलतोय आणि संघाला घेऊन जातोय 5च्या घरामध्ये. विलासला मात्र विचार करण्यास भाग पाडलेले आहे ते विक्रम यांनी, कारण की चांगला असा फटका सजवला. फटक्याला पाठवलेले 4 धावांकरिता. बघूया पुढचा चेंडू विलासाचा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बघूया चेंडू 2 टप्पे 3 टप्पे कलेक्ट केला जातोय. आणि चांगला असा थ्रो. 2 धावा काही रोखू शकत नाहीये. धाव संख्येमध्ये भर पडते. धाव संख्या जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये. बिनगडी बाद 7. 64 धावा करून 65 धावांचं लक्ष आहे. आणि हे लक्ष पार पाडत असताना धावसंख्या झालेली ती बिनगडी बाद 7 धाव संख्या. बघूया पुढचा चेंडू विलास यांचा. आणि सामनागरीतील तडाखेबंद फलंदाज विक्रम. बघूया टाकलेला चेंडू, सन्मान देण्याचा प्रयत्न, सन्मान दिलाय चेंडूला. आणि 1 धाव काही रोखू शकत नाहीये. 1 धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि धाव संख्येत भर पडते. धाव संख्या जाऊन पोहोचते 8च्या घरामध्ये. बघूया पुढचा चेंडू विलास यांचा. आणि नवीन फलंदाज सागर खेळतील. बघूया काय करतात सागर. सूरज माफ करा. आणि सूरजने मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण पुरुषोत्तम याच्या मार्फत चांगला असा झेल पार केला जातोय. आणि पहिला झटका भेटतोय तो सूरजच्या मार्फत वस्ताद 11 या संघाला.
यानंतरचा सामना सरपंच किंग्स आणि 11 आयकॉन या दोन संघांमध्ये तरी 15 मिनिटांनंतर नाणेफेकीसाठी यायचंय. चला पुढचा चेंडू विलास यांचा टाकलेला चेंडू विक्रम यांनी मात्र सीमा रेषे पार पाठवलेला आहे. चेंडू जातोय हा करता 6 धावा करता. आणि या 6 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. विलासला मात्र विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे, कारण की विलासवर दुसरा हा मोठा हार केला जातोय. पुन्हा एकदा काही चेंडू शिल्लक या षटकामधील क्षेत्रक्षणामध्ये थोडा निर्बंध जातोय. आणि या विलास काय करतील? विलास चांगले असे अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीसाठी तयार आणि तेवढाच ताकदीचे फलंदाज विक्रम चांगला असा गॅप शॉट आणि हा चेंडू जातोय सीमा रेषे पार. 4 धावांकरता चांगला असा स्ट्रोक म्हणावे लागेल. धन्यवाद. पंच षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 18च्या. आणि या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. एक गडी बाद 18 धावसंख्या. चांगला अशी फलंदाजी म्हणावी लागेल विक्रम यांच्याकडून, कारण की 2 चौकार आणि एका षटकाच्या मदतीने खेळतात. वैयक्तिक 17 या धावसंख्येवरती चांगली अशी फलंदाजी म्हणावी लागेल विक्रम यांच्याकडून. अष्टपैलू खेळाडू वस्ताद 11 स्वतः संघनायक असून चांगली अशी कामगिरी बजावत आपल्या संघाला विजयाच्या स्पर्धेने नेता येतो स्वतः संघनायक विक्रम. आणि गोलंदाज साठी दुसरं षटक तर वैयक्तिक पहिलं घेऊन येतो अथर्व. बघूया काय करेल अथर्व. आणि अथर्व समोर तेवढाच ताकदीचा फलंदाज स्वरूप. पंच सामना सुरू करायचा आहे. बघूया पुढचा चेंडू अथर्व याचा. स्वरूपला चांगला असा फटका. चेंडूरी उसळी घेतली होती, परंतु इथं मात्र गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं 4 धावांकरता. पुढचा चेंडू अथर्व याचा. बघूया काय करेल स्वरूप. स्वरूप पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न यशस्वी. आणि चेंडू जमिनीला दान केला जातोय. 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावेमध्ये भर पडते आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. पुढे येऊन सरसवत मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न काय यशस्वी झाला नाहीये. अथर्व याचा पुढचा चेंडू. सामना करेल स्वरूप. बघूया स्वरूपने मारलेला फटका. चेंडू जातोय हवेमध्ये. बघूया झेल होते का. आणि ही ते झेल मात्र सोडलेली आहे आणि स्वरूपला भेटलेला हा दुसरं जीवनदान. 2 धावा काही रोखू शकत नाहीये. आणि या जीवनदानेचा
काय फायदा उचलतील का स्वरूप? खूपच चांगले असे फलंदाज आहेत स्वरूप. याचा मोबदला जरूर मोजावा लागेल का? जर स्वरूपने मोठे प्रहार केले तर हे दोन झेल अमोल स्मृती 11 या संघाला खूप महाग पडणार आहेत की काय? आणि या दोन धावेने धावसंख्या 26 च्या घरामध्ये. एक गडी बाद 26 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 18 धावसंख्या होत्या. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू. काही चेंडू येणं बाकी, काही चेंडूंचा खेळ बाकी. बघूया पुढचा चेंडू अथर्व याचा सामना करेल स्वरूप. स्वरूप शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल. दुसरी धाव ही होते का? आणि इथे दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. 2 धावेवरती समाधान मानावे लागेल दोन्ही फलंदाजाला आणि वस्ताद 11 या संघाला. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 28 च्या घरामध्ये. एक गडी बाद 28 धावसंख्या. अथर्व याचा पुढचा चेंडू, टाकलेला चेंडू, फुलटॉस लेनचा चेंडू, परंतु इथे काय, इथे त्रिफळाची बाद होतोय स्वरूप. स्वरूपला परतावून लावलंय अथर्व याने. चांगला असा दुसरा झटका. स्वरूपची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती नितीन. बघूया नितीन काय करतील आपल्या संघासाठी. नितीनवर मोठे जबाबदारी असेल. चांगली फलंदाजी करण्याची. बघूया पुढचा चेंडू अथर्व याचा सामना करेल नितीन. नितीनला टाकलेला चेंडू, न समजलेला चेंडू. चेंडूने थोडी दिशा बदलली आणि नितीनला विचार करण्यास भाग पडले. धन्यवाद पंच. षटक समाप्त. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 च्या घरामध्ये, 28 च्या घरामध्ये. 28 धावसंख्या. 2 गडी बाद 28 धावसंख्या. वस्ताद 11 या संघाचे 64 धावा करून 65 धावांचं लक्ष उभे ते वस्ताद 11 या संघासमोर. आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 28 च्या घरामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावसंख्या. अजूनही उरलेले समीकरण 18 चेंडू आणि गरज आहे ती 37 धावांची. आणि तिसरं षटक घेऊन येतात वैयक्तिक. पहिलं तर संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज समीर. बघूया कशा रीतीने मारा केला जातोय समीर यांच्या मार्फत. आणि पुढे आहेत तक्तीचे फलंदाज विक्रम, सलामीवीर फलंदाज विक्रम. रिव्हर्सशिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न काय होत नाहीये आणि डॉट चेंडूची सांगता होते. चांगला असा चेंडू समीर यांच्या मार्फत. चेंडूला रिव्हर्सशिप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा आणि बॅटीचा काही संपर्क नाही झाला आणि चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थानपन्न झाला. बघूया पुढचा चेंडू. विक्रम सामना करतील. विक्रम तडाखेबंद फलंदाज विक्रम. विक्रमने यांनी पाठवलेला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषे पारचा धावा. आणि या 6 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 च्या घरामध्ये. पुढचा चेंडू, चांगला असा फटका. बघूया फटका गॅप मध्ये चांगला असा क्षेत्र म्हणावे लागेल विलासाच्या मार्फत. आणि इथे एक धाव काय रोखू शकत नाहीये.
एकच धावेवर समाधान मानावे लागेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 35च्या घरामध्ये. आणि एक धाव कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा स्ट्राइक रेट वरती येत आहेत ते तडाखेबंद फलंदाज विक्रम. गोलंदाजीसाठी तयार समीर. बघूया समीर असा चांगला असा आतापर्यंत गोलंदाजीचा मारा राहिलाय. अजून एकही फटका 29 धावेची गरज अजून ही. आणि हित काय हित बॅटीची एज आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हा तिसरा झटका भेटतो विक्रम यांच्या स्वरूपात वस्ताद 11 या संघाला. 3 गडी बाद 36 धाव संख्या. अजूनही येणारे 14 चेंडू आणि 9 फलंदाज मैदानावरती अक्षय. आता अक्षय यांना मोठी खेळी करावी लागेल कारण की आपल्या संघाला जर विजयापर्यंत न्यायचं असेल तर अजून 4 चेंडू झालेत. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. माफ करा 5 चेंडू झालेत. एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 13 चेंडू आणि गरज असेल ती 29 धावेची. 13 चेंडू 29 धावा. बघूया नवीन फलंदाज अक्षय मैदानावरती. समीर टू अक्षय आणि टाकलेला चेंडू खेळलेला फटका बघूया. चेंडू जातोय सीमा रेषे पार क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. धाव्यांची धावसंख्या झालेली 40. 3 गडी बाद 40. बारा चेंडू आणि गरज असेल ती 25 धावांची. बघूया या 25 धावांचा कशा रीतीने पाठला केला जातोय. वस्ताद 11 संघाचे 2 फलंदाज मैदानावरती. 3 गडी बाद असताना 2 फलंदाज मैदानावरती. फलंदाज नितीन आणि फलंदाज अक्षय यांनी आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत आणि चेंडूला पाठवून दिलेला आहे ते सीमारेषे पार 4 धावांकरिता. आणि या 4 धावेने वैयक्तिक अक्षय खातं खोलतोय. आणि वैयक्तिक दुसरं तर प्रगती संघाकडून 4थं षटक हाताळण्यासाठी विलास. बघूया टाकलेला चेंडू नितीन यांनी मारलेला फटका. बघूया फटक्यावरती किती धावा घेतल्या जातील. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतोय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. चांगला असा थ्रो परंतु कलेक्ट करता आला नाही आणि तिथे माग चांगला असं बॅकअप दिलेला आहे. विलास यांचा पुढचा चेंडू. बघूया सामना करतील नितीन टू विलासने मारलेला फटका. चेंडू जातोय हवेमध्ये. बघूया झेल होते का. आणि इथे जमिनीला दान केली जाते झेल. खूप मागात पडणारी झेल नितीन यांची सोडून दिलेली आहे. आणि 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत. आणि 2 धावेने धावसंख्येत भर पडलेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44च्या घरामध्ये. 44 धावसंख्या. पुढचा चेंडू विलास यांचा. सामना करतील नितीन. टाकलेला चेंडू चांगला असा फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक पळत आहे. बघूया किती धावा घेतल्या जातील आणि चेंडू
सीमा रेषे पार 4 धावा आणि या 4 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48च्या घरामध्ये. आणि उरलेले समीकरण 9 चेंडू आणि गरज असेल ती 17 धावेंची. 9 चेंडू आणि 17 धावा. बघूया या 17 धावेंचा कशा रीतीने पाठला केला जातोय. धावसंख्या झालेली ती 48. 3 गडी बाद 48. चांगली अशी तक धरून फलंदाजी करत आहेत मैदानावरती नितीन. खूप गरज आहे संघाला आणि त्याच गरजेमध्ये चांगले असे मोठे प्रहार केले जातात नितीन यांच्या मार्फत. बघूया पुढचा चेंडू विलास यांचा. विलास यांना पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडलेला आहे. विलास चांगले असे अष्टपैलू खेळाडू. अमोल स्मृती 11 या संघाचे. बघूया पुढचा चेंडू विलास यांचा. सज्ज नितीन. बघूया काय करतील नितीन. नितीनने पुढे येऊन सरसावत मारण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी. चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषे पार. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 54च्या घरामध्ये. अजूनही उरलेले समीकरण येणारे 8 चेंडू आणि गरज असेल ती 11 धावेंची. 8 चेंडू 11 धावा. बघूया पुढचा चेंडू विलास यांचा. पुन्हा एकदा पुढे येऊन सरसवत मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न अयशस्वी होतोय आणि इथे गचाळ असं कलेक्शन म्हणावे लागेल. काही गरज नसताना एक धाव देऊन बसलेत ते अमोल स्मृती 11 संघ. काही गरज नव्हती. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 55. अजून येणारे 7 चेंडू आणि गरज असेल 10 धावांची. नवीन फलंदाज अक्षय. अक्षय यांनी मारलेला चेंडू. चेंडू जातोय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खाली. बघूया झेल होते का. पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. पुन्हा एकदा अक्षय यांना जीवनदान. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा कॉल होता परंतु नकार दिलाय नितीन यांनी स्पष्ट आणि 2च धावेवर समाधान मानावे लागेल. धन्यवाद पंच. षटक समाप्त आणि येणारे 6 चेंडू आणि गरज असेल ती 8 धावेंची. येणारे 6 चेंडू 8 धावा. कोण जिंकणार कोण हरणार अशाच कालच्या सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 7 धावांचं आवश्यकता असताना 7 धावा करून दिल्या नाहीत. अमोल स्मृती 11 या संघानं आणि या संघाकडून राज गोलंदाजीला होते आणि पुन्हा एकदा तसंच समीकरण 6 चेंडू आणि गरज असेल ती 8 धावेंची. एकच धाव जास्त कालच्या पेक्षा. बघूया आजही पुन्हा एकदा आपला जोश दाखवतील का राज. चांगली अशी गोलंदाजी करतात राज. कालच्या सामन्यांमध्ये 6 चेंडू आणि 7 धावेंची गरज असताना 3 रनांनी सामना जिंकला होता. एक हाती सामना जिंकून दिला होता तो राज यांनी आणि तेच राज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. आपल्या संघाकडून वैयक्तिक पहिलं तर संघाकडून 5वं षटक घेऊन येतात. 6 चेंडू 8 धावेंची गरज. सामना लवकर लवकर सुरू करायचा आहे आणि सामना करतील ते नितीन. बघूया नितीन टू राज काय करतील राज. टाकलेला चेंडू आणि चेंडू इथे यष्टीरक्षकाला चकमा देऊन मांढरदेवच्या डोंगराला गुदगुल्या करत जात आहे आणि चेंडू मात्र 2 धावांसाठी आणि 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत आणि या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 59च्या घरामध्ये. 5 चेंडू आणि 6 धावेंची गरज. बघूया काय करतील राज. पहिला चेंडू चांगला होता परंतु तिथे यष्टीरक्षकांच्या मार्फत 2 धावा गेल्या. बघूया पुढचा चेंडू राज यांचा. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू 1 बाउन्स असेल का आणि हा
पंचांचा इशारा येतोय, वाईड चेंडूचा इशारा. पंचांचा इशारा वाईड चेंडूचा आणि धावसंख्येत भर पडते पुन्हा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 60च्या घरामध्ये. अजून येणारे 5 चेंडू आणि गरज असेल 5 धावेंची. येणारे 5 चेंडू आणि 5 धावा. बघूया काय करतील नितीन टुर्राज. कालही असाच सामना सुरू होता परंतु त्यामध्ये राजने बाजी मारली होती. बघूया आजही बाजी मारतात का नितीन. समोर असतील नितीन, चांगला असा फटका. बघूया काय होतंय आणि हा फटका सीमा रेषे पार 4 धावांकरिता आणि 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 64 आणि उरलेले समीकरण येणारे 4 चेंडू. येणारे 4 चेंडू आणि गरज असेल 1 धावेची. 1 धावसंख्येची गरज मैदानावरती. नितीन यांनी आपल्या खांद्यावरती ओझ घेऊन या सामन्याला विजयास्पद घेऊन गेलेले आहेत. बघूया अजूनही उरलेले समीकरण येणारे 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. सामना करतील नितीन. आतापर्यंत चांगली तग धरून फलंदाजी केली, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करत नेलं आणि तसेच तेच फलंदाज नितीन आता सामना करतील. बघूया विनिंग रन काढतील का. 4 चेंडू 1 धावेची गरज. सज्ज राज. बघूया काय करतील राज. आणि चेंडूला फक्त सन्मान दिलाय आणि इथे सामना खिशात घालतात वस्ताद 11 संघ. वस्ताद 11 संघाचे खूप खूप आभार. जेवणासाठी 15 मिनिटाचा ब्रेक असेल. त्यानंतरचा सामना 11 आयकॉन आणि सरपंच किंग्स सरपंच या दोन्ही संघांना विनंती